संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळते. मोरेवाडी टीम आपलं चिखलेवाडी टीम 12 खेळाडू येऊ दे. आपला चिखलेवाडी पहिला बॉल फेकायचा, जर आला नाही तर 2 धावांची पेनल्टी लक्षात घ्यायचं आहे आपण. आतापर्यंत कोणत्याही संघाला सूचना द्यायला लागली नाही आम्हाला आजच्या दिवसभरामध्ये. आपला पहिलाच संघ आहे ज्याला आम्हाला सूचना द्यावी लागते की आपला 12 खेळाडू येऊ द्या. नम्रतेची विनंती असेल. किरण किरण आपण पाहतोय गोलंदाजी मागवर तयार होतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जोडी विनोद, तर नॉन स्ट्राईक एंडला केतन. आणि माझ्याजवळ स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सचिन मोरे, मुख्य पंच नाडकर सर, स्कोरलेग पंच नाकवा सर. पंचांचा इशारा येतो लेट्स प्ले, द गेम इज ऑन, द ऍक्शन बिगिन्स. किरण पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढले. ऑन साइडला स्कोरलेगच्या दिशेने बॉल चाललाय आणि एका धावेने श्री गणेश होतोय. चला बॉल पाठवायचा आहे. नक्कीच इथे आपण पाहतोय शेवटच्या 2 सामन्यांसाठी एक अपॉर्च्युनिटी येते. जे 3 संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करतील. जाधव टूर्स अँड ट्रॅव्हल्स जे आहे रोशन जाधव साहेब आणि त्यांचे बंधू जाधव साहेबांची कन्या स्माही त्यांच्यातर्फे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल, ते म्हणजे फायनल आणि सेमीफायनल मॅच साठी. नक्कीच सहकार्य आपल्याला लाभतंय. जाधव साहेबांचं मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतोय. 3 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. धाव फलकर धावा लागल्यात 3. केतन सज्ज होतं स्ट्राईक एंडला. 20 मिनिटाचा अवधी असेल चिखलेवाडी संघ, आपण याची नोंद घ्यायची आहे. 3 मिनिटं झालेली आहेत आतापर्यंत. 17 मिनिटांचा अवधी आपल्याकडे आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय किरण यांच्या माध्यमातून. 4 झाले, 3 धावा वगैरे धाव फलकर लावले जात आहेत. चला विश्वास चिखले साहेब आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एका अंतर धाव मिळते. एका धावेने धाव फलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 4च्या घरामध्ये. पुढचा बॉल किरण याचा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळून काढलाय. पंचांचा इशारा येतो डीच्या रूपामध्ये. अवघी 1 धाव मिळते. एका धावाने धावफलक पुढे सरकले, जाऊन पोहोचले 5च्या घरामध्ये. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 4 षटकांचा सामना, याची नोंद घ्यायची. आणि यानंतर होणारा सामना असेल जिंती, आणि या 2 संघांमधून जो संघ जिंकेल त्या 2 संघांमध्ये जिंती संघांना विनंती असेल आपण कुठे जायचं नाहीये. शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेचा.
पुन्हा स्लोवर बॉल, इथे मात्र पूल सजवण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय लोमॅन लँड मध्ये डीप स्कोर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिकडे धावतोय, तो चेंडू गॅदर करेल तो करेल, त्या दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातात. पहिलं षटक संपले. पहिल्या षटका समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे 7-0 गड्यांच्या मोबदल्यात. पण पाहतोय श्रीरामय्या 11 चिखलेवाडी संघ इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय. 5 मिनिटं झालेली आहेत, याची नोंद घ्यायची. 15 मिनिटांमध्ये उर्वरित 3 षटकं आपल्याला संपवायची आहेत. सहकारी आपलं नक्कीच अपेक्षित असेल चिखलेवाडी संघ. आपण पाहतोय कर्णधार किरण आणि त्यांचे सर्व सहकारी. नक्कीच ऋषी काटे यांना आम्ही नक्कीच आज मिस करेल. दुसरी स्पर्धा खेळण्यासाठी नक्कीच गेलेले आहेत. चिक्या या नावाने ज्यांना ओळखलं जातं ऋषी काटे, मोठं नाव आहे पाटण तालुका क्रिकेट मधलं. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन येतो अमोल. स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे विनोद. चला थोडं स्पीडअप करायचंय, गेमला थोडीशी गती द्यायची. पुन्हा एकदा आपण पाहतोय पूर्ण फ्रंट फुट लावून टोलवण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने खेळलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने आणि एक धाव त्या दरम्यान सुंदररित्या कंप्लीट केली जाते. एका धावाने धावफलक मात्र हळूहळू पुढे सरकते, जाऊन पोहोचते आता मात्र 8च्या घरामध्ये. संत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एक सावध सुरुवात आदर्श 11 भिलारेवाडी या टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. कारण पॉवर प्लेचा विचार जर केला तर एकही चौकार किंवा षटकार आला नाही. अवघ्या 7 धावा आल्या, 4 सिंगल, 1 डबल आणि 1 अवांतर धाव असं या षटकाचं विश्लेषण होतं किरण याच्या. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर इथे मात्र पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय आणि इथे मात्र 2 धावा निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धावेचा इथं प्रयत्न होताना पाहतोय आणि थ्रो पाहतोय आपण. पात्र बाहू मधलं बळ इथे कमी पाहायला मिळते. 3 धावा सुंदररित्या पूर्ण केल्यात. 3 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी आकड्यामध्ये, अर्थातच 11च्या घरामध्ये. केतनच्या बॅटमधनं आले होते 3 धावा आणि आता मात्र स्ट्राईक एंडला असेल विनोद. संत सुरुवात आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळते. राऊंड ओव्हर द विकेट गोलंदाज. फुल टॉस बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, स्कोर लेग मिड विकेटच्या मधोमध बॉल चाललाय आणि फक्त 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोचते 12च्या घरामध्ये. नक्कीच पण जर पाहिलं तर आदर्श 11 भिलारेवाडी टीमचे पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरकडनं इथे चुकी होते. पंचांचा इशारा होते. 2200 रुपयामध्ये 1 धाव अवांतर मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोचते 13च्या घरामध्ये. इथे मात्र भिलारेवाडी टीमला आपला गिअर चेंज करावा लागेल, कारण 10 चेंडूंचा खेळ झालाय आणि अवघ्या 13 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. नक्कीच आम्हाला मी वाट बघतो शैलेश आसवले कधी बॅटिंगला येत आहेत. जे परम मित्र आहेत आणि भिलारेवाडी टीमचे चांगले बॅट्समन देखील आहेत. चांगली शरीरयष्टी त्यांच्याकडे, त्याचा वापर त्याच करतायत का नक्कीच पाहायला उत्सुकतेचं डरेल. आणि आता मात्र आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल. दुसरं षटक आपण पाहतोय अमोल. स्ट्राईक एंडला सज्ज होतोय केतन. फुल टॉस बॉल फ्लिक केलाय, बॉल चाललाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. 2 क्षेत्ररक्षकांचं आपण पाहतोय मिस कम्युनिकेशन होतंय, मिस कॉलिंग होतंय आणि बॉल चाललाय सीमा पार. हा येतोय शेवटच्या बॉलवर दमदार चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आदर्श 11 भिलारेवाडी टीमची धावसंख्या आहे 17-0 गड्यांच्या मोबदल्यात आणि या षटकामध्ये आल्या तर तब्बल 10 धावा. चला 9 मिनिटं झालेली आहेत. चिखलेवाडी संघ आपण याची नोंद घ्यायची, अन्यथा पेनलाइज करण्यात येईल. 20 मिनिटांचा आपल्याला अवधी देण्यात आलेला आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अमित बोत्रे. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विनोद. 3 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. आतापर्यंत पाहिलं तर अवघं 1 चौकार आलाय, ती देखील चिखलेवाडी टीमच्या फिल्डरची चुकी आणि त्याचा लाभ आपण पाहिलं तर भिलारेवाडी टीमला झाला. टीमची धावसंख्या 17. या 12 बॉलमध्ये किती धावा वसूल करतोय भिलारेवाडी संघ? चला बघूया. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर देखना स्ट्रोक येतोय. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाला बीट करून 1 बाउन्स ओव्हर द रोप लॉंग ऑफ सीमा पार. हा येतोय षटकार, चौकार.
सूरजकडनं नक्कीच चुकी झाली आपल्याला पाहायला मिळालं. त्याला बॉलचा अंदाज आला नाही. पहिलंच त्याने रनअप घेतला आणि त्याच्या डोक्यावरनं बॉल वन बाउन्स गेला. चौकारासाठी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातं. किरण आता लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सूरजला पाठवून दिले लॉंग ऑनला. टीमची धावसंख्या 21. हा देखील फुल टॉस बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. पुन्हा चाललाय सूरजच्या दिशेने. वन बाउन्स. इथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. पण 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या झाली 23. इथे मात्र गेअर चेंज करताना आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे विनोद. दमदार चौकार आलाय त्याच्या बॅटमधनं. 2 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. तिसरं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र बेकना स्ट्रोक. घनघाती प्रहार. बॉल चाललाय काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन सीमा रेषा पार. बॅट्समन विनोदच्या बॅटमधनं हा येतोय बिग 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 षटकार. टीमची धावसंख्या झाली 29. तर सन्मान्य सूर्यकांतजी कमरे साहेब, आपण कुठे असतात? आपण व्यासपीठात संपर्क साधते. आमचे सहयोगी समालोचक सूर्यकांतजी कमरे साहेब, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठाची त्वरित संपर्क साधायचा विनंती असेल आपल्याला. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. दमदार स्ट्रोक बॅट्समन विनोदच्या बॅटमधनं. काऊ कॉर्नर लॉंग ऑन सीमा रेषा पार आला षटकार. अमोलच्या इथं गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक नक्कीच आहे आणि पुन्हा एकदा सूरजकडनं चुकी होते. कॅच इथे ड्रॉप होतोय आणि पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष असेल. पंचांचा इशारा येतोय चौकार. टीमची धावसंख्या चौकारावर जाऊन पोहोचली तब्बल 33 या आकड्यावर. बॅट्समन विनोद इथे आपले रंग बहरत असताना चौकार, 2 धावा, नंतर षटकार, तदनंतर पुन्हा एकदा चौकार. अमोलच्या पहिल्या 4 बॉलवर आलेत तब्बल 16 धावा. 2 चौकार, 1 दुहेरी धाव. अमितच्या गोलंदाजीवर माफ करा 16 धावा आल्यात पहिल्या 4 बॉलवर. नक्कीच इथे आपल्याला चिखलेवाडी टीमला काहीतरी वेगळं करावं लागेल गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. इथे मात्र आपण पाहिलं तर बॉल हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक पडल्यानंतर काटा बदलतो. इथे मात्र पहिली धाव कंप्लीट केली जाते. विकेट किपर तिकडे येतोय बॉलला कलेक्ट करण्यासाठी, पण अवघी 1 धाव मिळते. एखाद्यापणे धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते आता मात्र 34च्या घरामध्ये. आणि अजूनही आपण विचार केला तर तिसऱ्या षटकातला 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पूर्णपणे सूत्र जे आहे ते विनोदने आपल्या हातामध्ये घेतलेत. केतनच्या इनिंगचा जर विचार जर केला तर त्याने देखील 12 धावांचं योगदान दिले. आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना त्याने केलाय. शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. फ्रंट फूट लावून टोलवण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आदर्श श्रीराम भिलारेवाडी टीमची धावसंख्या आहे 34 0 गड्यांच्या मोबदल्यात. येस, आपण बॉलिंग मार्फत पाहतोय मिस्टर निलेश. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिली तर पाटण टेनिस क्रिकेटला ज्या पद्धतीने या आयोजनाची सुरुवात झाली. अगदी 3 जानेवारीला पहिलं आयोजन आपण पाहिलं तर दुसरं आयोजन भरवलं घेण्यात आलं ते म्हणजे जिव्हाळा चषक. आणि त्या आयोजनामध्ये पहिली हॅट्रिक विकेट घेणारा हा गोलंदाज निलेश चिखले. तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती म्हणजे 34 या धावसंख्येपर्यंत. पहिला चेंडू आपण पाहिला डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव येते. तिथे 4थ्या षटकाला शेवटच्या हनामारीच्या निर्णायक षटकाला इथे सुरुवात झालेली आहे आपण पाहतोय.
पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक किरण मोरे तिथे आहे, कॅच कॅरी करेल आणि फलंदाज आपण पाहिलं तर माघारी पाठवलं जातं, तो म्हणजे फलंदाज माघारी जातोय मिस्टर विनोद. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने फलंदाजी केले विनोदने, एक षटका 2 चौका त्याच्या बॅटमधून जरूर आलेत. संघाची धावसंख्या उभारण्यासाठी आपण पाहिलं तर अति महत्त्वाची फलंदाजी केली ती म्हणजे भिलारेवाडी या संघाकडून. ज्या पद्धतीने आदर्श 11 भिलारेवाडी एक मोठं ज्या पद्धतीने नवीन संघ आल्यानं नवीन संघ आपण पाहिलं ज्या पद्धतीने फलंदाजी मैदानामध्ये करतोय. खरं तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर श्रीराम 11 चिखलेवाडी ज्या पद्धतीने एक तेज तदबेज संघ म्हणून मानला जातो, तारे सितारे या संघामध्ये देखील आहेत. तर नवीन फलंदाज आपण पाहिलं मैदानाकडे वाटचाल करतो मिस्टर शैलेश. संघाची धावसंख्या आपण पाहतो स्थिर आहे ती म्हणजे 35 या आकड्यावरती. तर निलेश पुन्हा एकदा तयार होते तिसरा चेंडू घेऊन 34 या आकड्यावरती. पुन्हा एकदा कवचच्या दिशेवरून आपण पाहिलं तर सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक जरूर आहे तिथे, एक धाव घेतल्यानंतर दुसऱ्या धावेची तमाम शंका असताना आपण पाहिलं तर तिथे पंचांचा इशारा येतोय. धावचीच्या स्वरूपात हा गडी बाद होतोय. फलंदाज माघारी जात असताना आपण पाहिलं तर मिस्टर केतन तिथे माघारी जातोय. ज्या पद्धतीने आपण विचार केला की या गोलंदाजाचा शैलेशचा निलेशचा ज्या पद्धतीने निलेश गोलंदाजीसाठी तयार झाले, ते पहिला चेंडू एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट तिथे प्राप्त झाली आणि तदनंतर दुसरी विकेट आपण पाहिली तर ओव्हरची ही दुसरी विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये तिथे बाद झाला तो मिस्टर केतन. तर नवीन फलंदाज मिस्टर सचिन मैदानाकडे वाटचाल करतोय. आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 36 या धावसंख्येवरती 36. तर अजूनही शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा हाणामारीचा निर्णायक षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय मैदानामध्ये खेळलं जात आहे ते म्हणजे श्रीराम 11 चिखलेवाडी या संघातून बिलॉंग करणार हा गोलंदाज मिस्टर निलेश. तर स्ट्रायकिंग एंडला सचिनला पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला शैलेश आपण पाहतोय. तर सामना खेळला जातोय आपण पाहिलं तर सेकंड स्लॉट मधील हा शेवटचा सामना खेळला जातोय 4 षटकांचा. इथून पुढे सर्व सामने 3 षटकांचे खेळले जातील याची नोंद ठेवायची आहे, कारण की सेकंड स्लॉट आणि त्यातील हा शेवटचा सामना आहे. तर थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. अगदी शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानामध्ये उर्वरित आहे. स्वैर मारा तिथे येतोय. आपण पाहिलं तर या स्वैर माऱ्यानंतर धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचेल. चौथा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं सुरेख फटका आहे. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. अगदी तेजीने येतोय चेंडू. आपण पाहिलं तर एक टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने बॉल कॅरी केला जातोय लगेचच फेकी तिथे होत्या आणि मैदानामध्ये आपण पाहिलं तर 2 धावा धावून घेतल्या जातात. तर या 2 धावा धावून घेतल्यानंतर धावसंख्या 38 या धावसंख्येवरती आपण पाहतोय 39 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. पाचवा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतो, फसला जातोय. मिस टायमिंग शॉट नक्की आहे. किरण मोरे तिथे येतोय. कॅच आपण पाहिली तर सोडली जाते तिथे. मी म्हणेल 2 धावा तिथे एक्स्ट्रा दिल्या जातात, कारण की ही जर कॅच असती तर या 2 धावा थांबल्या असता. एकेका धावेला महत्त्व दिलं जात आहे. अगदी मागच्या आठवड्याचा विचार केला तर चिखलेवाडी हा संघ एका धावेने पराभूत झालेला संघ आहे. एका धावेची किंमत या संघाला नक्की माहिती आहे. सेकंड स्लॉटमधील सामना खेळत असताना हा संघ एका धावेने मुकला आणि तदनंतर आपण पाहिलं तर एका धावेची किंमत या संघाला नक्की माहिती आहे. पुन्हा एकदा मोठा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न कवचच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. बॉलवरती येण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईपर्यंत 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेची शंका तिथे शांत केली जाते आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली जाते ती म्हणजे 43 या धावसंख्येवरती. तर 44 धावांचं आव्हान असेल. 44 रन्स टू विन. आपण पाहिलं तर श्री राम चिखलेवाडी या संघाला 44 धावांचं आव्हान असेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये. तर विनंती करेल आयोजकांना बजरंगजी केसरी साहेब आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते माननीय श्री सन्माननीय विश्वासजी चिखले साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा मान सन्मान सत्कार इथे घेण्यात यावा. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन
माननीय श्री सन्माननीय विश्वाजी चिखले साहेब यांचा इथे मान सन्मान आदर केला जातो। या आयोजकांच्या वतीने सन्माननीय बजरंगजी केसरे यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान केला जातोय। तर त्याचबरोबर थोडासा स्पीडअप घ्यायचा मी विनंती करतो। चला स्पीडअप घ्यायचा आहे थोडासा। तर भिलारेवाडी संघ आपण पाहतोय मैदानामध्ये उतरलेला आहे। अगदी लाईनअप काय सुंदर दिसते ही लाईनअप जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उतरण्यात येतात खेळाडू आपण पाहिले या लाईनअपच्या माध्यमातून एक आयोजन एक स्पर्धा ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ही लाईनअप मैदानामध्ये केली जाते। तर 44 धावांचं आव्हान आहे 44 रन्स टू विन। तर दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये उतरायचं आहे। एका साईडला आपण पाहिलं तर अगदी येणाऱ्या कमी काळामध्ये आपलं नाव उंचावरती घेऊन जाणारा खेळाडू किरण मोरे एका साईडला आहे, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय तेजस मोरे आहे। दोन्ही फलंदाज मैदानामध्ये उतरतायत। त्याचबरोबर माननीय श्री सन्माननीय सचिनजी माने साहेब यांचा देखील इथे मान सन्मान सत्कार घेण्यात यावा मी विनंती करतो। येस आपण पाहिलं तर पराजित होणाऱ्या संघाला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखण्या मूर्त्या दिल्या जातात त्या त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या सौजन्याने या आयोजनाला देण्यात येत आहे। आणि साहेब तुम्हाला सांगायला आवडेल की या मूर्त्या जेव्हा व्यासपीठावरती आल्या तेव्हा हे आयोजन अख्ख्या पाटण तालुक्यामध्ये वजनदार झालं। या आयोजनाची चर्चा कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आणि या आयोजनाचा दर्जा वाढला साहेब। तर या तुमच्या सौजन्याने या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्ती आपण पाहिलं या आयोजनाला देण्यात येतात। तर ही खासियत आहे या आयोजनाची आणि इथून पुढे हे आयोजन याच स्वरूपासाठी ओळखलं जाईल। त्याचबरोबर मी माझे समवेत जुडलेल्या खेड तालुक्यातील एक बुलंद आवाज गोड आवाज मराठी शब्दाच्या जादूगार मी विनंती करेन सूर्यकांतजी कमरे साहेब आपण याच्यानंतरचं हालतं बोलतं चित्र मैदानामध्ये सांगायचं आहे। धन्यवाद किरण। आपण येऊया मैदानामध्ये एक रंगतदार लढत पाहायला मिळते। श्रीराम चिखलेवाडी आणि आदर्श 11 भिलारेवाडी यांच्यात रंगलेला हा सामना आपण पाहतोय। 44 धावाचं लक्ष्य घेऊन उतरलेला चिखलेवाडी संघ यावेळेला पाहतोय पहिल्या चेंडूवर हवेत चेंडू आहे आणि झेल घेतोय लॉंग ऑनला मात्र तिथे झेल देऊन तंबूत परततोय। एक मोठा हादरा बसतोय तेजस पॅव्हलियनच्या दिशेने। पहिला धक्का बसतोय 0 धावांवर। गोल्डन डकचा शिकार होतोय तेजस कारण पहिल्या चेंडूवर रवींद्रने मात्र बाद करून एक संघाला मोठा नक्कीच मी म्हणेन एक मोठा बळी मिळवून दिला। आणि यावेळेला आपण पाहतोय की 44 धावाचं जे लक्ष्य आहे 4 षटकांमध्ये आपण पाहतोय पंचांची भूमिका सातत्याने 2 दिवस पार पाडताना नाडकर आणि नाखवा सर हे 2 पंच आपण पाहतोय एमसी पॅनलचे पंच एक चांगली भूमिका सातत्याने 2 दिवस पार पाडताना त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। एक नवीन फलंदाज मैदानामध्ये अमोल
तर गोलंदाज रवींद्र. स्ट्राईकला यावेळेला आपण पाहतोय किरण होता. चेंडू पिच झाल्यानंतर स्ट्रोक मोठा मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु मिस होतोय आणि सरळ डॉट चेंडू येते. बिंदी गेन बॅक टू बॅक. मी असं म्हणेन 2 चेंडू निर्धाव फेक करतोय रवींद्र. नक्की चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, कारण 44 धावा 4 षटकांमध्ये, म्हणजेच 11च्या सरासरीने इथे धावा जमवायच्या होत्या, परंतु इथे कुठेतरी बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेला पाहूया तिसरा चेंडू सुद्धा डॉट आणि झेल सुद्धा घेतला गेला. चांगला कव्हर्स मध्ये एक चांगला झेल टिपतोय, याची नोंद जरूर घेतली जाईल आमच्या आयोजकांकडून, कारण या आपण पाहतोय की जो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये असेल त्याला 1001 रुपयाचं पारितोषिक शेवटच्या दिवशी असेल. तर यावेळेला आपण पाहतोय की दुसरा हादरा बॅक टू बॅक दिला जातोय. 2 धक्के रवींद्र देतोय चिखलेवाडी संघाला. अमित बोत्रे नवीन फलंदाज, आणि यावेळेला दोन्ही नवीन फलंदाज असतील, कारण दोन्ही जे सलामीला आलेले होते किरण आणि तेजस, हे मात्र तंबूच्या आसऱ्याला. म्हणजे कुठेतरी आपण पाहतोय एक गोलंदाज रवींद्र वर्चस्व गाजवतोय आपला गोलंदाजी मार्कमधून. पुन्हा एकदा तयार आयटम ओव्हर द विकेट. यावेळेला पाहतोय आपण चेंडू पिच झाल्यानंतर वळण घेतल्यानंतर पूर्णतः बीट केलं, खडे खडे मारण्याचा प्रयत्न झाला होता, कोणत्याही फुटवर्कचा वापर केला गेला नाही. मित्रांनो, क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही चांगलं फुटवर्क म्हणजेच पॉपिंग क्रीजचा वापर केलात तरच तुमच्या बॅटला चेंडू लागू शकतो, अन्यथा परिणाम हा असेल की डॉट चेंडू येते. सलग 4था चेंडू डॉट. 2 गडी बाद करतो रवींद्र. नक्कीच तारीफ काबिल असं मी म्हणेन हा गोलंदाज. पुढेच एकदा तयार. काय स्ट्रोक आहे, चेंडू पाहिलं, परखलं, रीड केलं आणि थांबलं. वेट अँड वॉच असं मी म्हणेन. आणि यावेळेला मात्र वाईडिश पॉईंट आणि कव्हरच्या बरोबर मधून सीमारेषा पलीकडे येतोय. नो चेंडू असेल, पंचांचा निर्णय येतोय, म्हणजेच फ्री हिटची घोषणा सुद्धा असेल. फ्री हिट असेल, येस, पंचांचा निर्णय येतोय. कारण जेव्हा तुम्ही चेंडू पिच झाल्याच्या अगोदर स्टेप आउट झालेला आहे, कारण या वेळेला गोलंदाज जो आहे तो एक आपल्याला एक सीमा दिलेली असते, एक लाईन दिलेली असते, त्याचं जर उल्लंघन केलं तर नक्कीच इथे नोचा परिणाम भोगावा लागेल. आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय की एक नो चेंडू येतं, म्हणजे फ्री हिटचा चेंडू असेल, बोनस चेंडू असेल. या चेंडूवर कोणताही फायदा उठवता आला नाही. जरूर पंच करण्याचा प्रयत्न झाला, थोडंसं अजिबो गरीब ढंग से खेळला असं मी म्हणेन. चेंडू येतोय पॉईंटच्या वाईडिश पॉईंटच्या दिशेला, तिथे क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धावेने भर पडेल. धावसंख्या आहे धावफलकावर 6. 44 धावांचं लक्ष्य टार्गेट आहे. त्याला चेस करताना थोडीशी दमक्यात जरूर झालेली आहे, कारण गोलंदाजी जो आहे रवींद्र गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू असेल, मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना चांगली गोलंदाजी मी म्हणेन करतोय. यावेळेला आपण पाहतोय चेंडू मिड विकेटच्या डीप मिड विकेटच्या दिशेला जातोय. 1 धाव जरूर मिळते. 1 धावेने 7 धावा धावफलकावर. पहिलं मिनिटरी पॉवर प्लेचं षटक संपुष्टात येतं रवींद्रचं. चांगली गोलंदाजीचं पृथक्करण मी म्हणेन. फक्त 7 धावा दिल्या. 7 मिनिटं झाली मित्रांनो. कर्णधार, मी विनंती करेन, जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे त्याच्या कर्णधारांना मी विनंती करेन की आपण थोडं स्पीडअप घ्या. मित्रांनो, 7 मिनिटं घालवली या पहिल्या षटकासाठी. 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिलेला आहे. आता येणाऱ्या 13 मिनिटांमध्ये आपल्याला उर्वरित 3 षटकं संपुष्टात आणायची आहेत, कारण आपल्याला माहीत आहे हा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. या दिवसामध्ये आपण पाहतोय की फ्लड लाईटची व्यवस्था नाही आहे. या दिवसामध्ये आपल्याला सामने संपवायचे आहेत. नवीन गोलंदाज ऋतिक. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर जे रिस्ट्रिक्शन आहे, बंधन जे होतं ते काढून टाकण्यात आलंय. जे क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवण्यात आलं होतं त्याला मात्र आता बाहेर काढलं गेलंय. डावखुरा राऊंड विकेट मारा करताना या वेळेला आपण पाहतोय क्षेत्र निवडलं ते जीच. चांगला स्ट्रोक होता मी म्हणेन, कारण फुलर लेनचा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. आणि 1 धाव मिळेल, कारण डीच्या क्षेत्रात चेंडू जातोय. धावसंख्या आहे 8. स्पीडअप घ्या मित्रांनो लवकर. चेंडू जर सर आपल्याकडे असेल तर आपण पूर्तता करा. अमित आपण पाहतोय स्ट्राईकवर आहे. चेंडू येतोय. ऋतिक आहे गोलंदाज. या वेळेला पुनश्च तयार असेल. डावखुरा राऊंड विकेट मारा करताना पंचांच्या डाव्या बाजूनी गोलंदाजी करताना पुनश्च फुलर लेनचा चेंडू. या वेळेला मात्र थांबू शकत नाहीये फलंदाज
अमितला, कारण पहिला चेंडू जेव्हा फुललेनचा होता सेम चेंडू होता, परंतु रिझल्ट मात्र एक आला होता. तदनंतर सेम चेंडू टाकल्यानंतर त्याला रिझल्ट मात्र वेगळा दिलाय या फलंदाजाने, अर्थात अमितने. षटकार येतोय डीप स्क्वेअरलेच्या दिशेला, सरळ भिरकावून दिला 6 धावेंसाठी. एक कणकणी षटकार. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय 14. आता कुठेतरी स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण गरज आहे 44 धावा त्याचा पाठलाग करताना, कारण दुसरं षटक चालू असताना 16 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. फुलरलेनचा पुन्हा एकदा चेंडू, त्याचा समाचार जरूर घेतलाय, परंतु मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक आहे फेक करेपर्यंत 2 धावा जरूर मिळत आहेत. 2 धावेने +1 असेल तिसरी धाव. 3 धावा तब्बल. गचाळ क्षेत्ररक्षण, गचाळ फिल्डिंग पाहायला मिळते मैदानामध्ये. मित्रांनो, जेव्हा तुमचा बँक बॅलन्स कमी असतो तेव्हा तुम्हाला कुठेतरी खर्च कमी करावा लागतो, आणि हा खर्च मात्र वाढवला गेला. तो म्हणजे फेक करणारा डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फेक करतोय चुकीची, कलेक्ट केला नाही यष्टीरक्षकाने, आणि मात्र 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 17. यावेळेला चांगला चेंडू आहे. चेंडूची फेक चांगली झाली होती, फ्लाईट जरूर दिला होता, पायात मारण्याचा प्रयत्न झाला, आणि इथे डॉट चेंडूची सांगता होते. 14 चेंडू 27 धावांची आवश्यकता असेल असं समीकरण आमचा गुणलेखक सातत्याने कालपासून आपण पाहतोय. सचिन मोरे इथे चांगली भूमिका पार पडताना. झेल आणि मैदानामध्ये पाहतोय मोठी विकेट अमित पॅव्हलियनच्या आसऱ्याला. धक्का बसतोय क्रमांक 3, तिसरा हादरा चिखलेवाडी संघाला, कारण 44 धावांचं लक्ष, आणि ते लक्ष पार पाडताना कुठेतरी दमथाक जरूर होते असं दिसतंय. कारण जेव्हा असं वाटत होतं की अमित चांगले स्ट्रोक मारतोय, चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत होते, तत्पूर्वी मात्र या वेळेला आपण पाहिलं की झेल देऊन बाद झाला. आणि एक मोठा हादरा मी म्हणेन, कारण चिखलेवाडीकडे 3 फलंदाज जे होते, चांगले फलंदाज होते, ते मात्र पॅव्हलियनच्या आसऱ्याला आपण पाहतोय. धावसंख्या आहे धावफलकावर 17. अजून उर्वरित या षटकामधला एक चेंडू असेल, म्हणजेच 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये निलेश स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईकला आपण अमोल आहे, त्याला सुद्धा पाहतोय. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे, स्ट्रेट ड्राईव्ह होता, लाजवाब फटका, परंतु तेवढंच लाजवाब क्रिकेट, म्हणजेच मी म्हणते परिपूर्ण क्रिकेट पाहायला मिळतंय. चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फेक सुद्धा तेवढ्याच तरबेजने आणि त्याच वेगवान त्याची फेक कलेक्ट केली, ती म्हणजेच क्षेत्ररक्षक अर्थात गोलंदाजाने. यावेळेला चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. फलंदाजीतून चांगला स्ट्रोक आला, क्षेत्ररक्षण दर्जेदार झालं आणि कलेक्ट सुद्धा चांगलं दर्जेदार झालं. तर यावेळेला मी म्हणेन परिपूर्ण क्रिकेट पाहायला मिळते मैदानामध्ये. अर्थातच गावदेवीच्या या मैदानामध्ये, जीवगावच्या मैदानामध्ये रंगलेले पाटण तालुक्यातली मानाची स्पर्धा, अर्थातच वडजाई देवी चषक 2021 आपण पाहतोय, ऐकतोय. जे जे उशिरा प्रेक्षक आलेत त्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की आपण आज स्पर्धेचा हा दुसरा दिवस, अंतिम दिवस आहे. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. लेखाजोखा आम्हाला कालपासून सातत्याने देतोय सचिन मोरेच्या माध्यमातून आम्हाला मिळते, आणि नक्कीच मी त्याचं कौतुक करेन सचिनचं, कारण सातत्याने एक चांगली भूमिका पार पडताना जे अपडेट आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवतोय, आणि आम्ही आमच्या समालोचनाच्या भूमिकेतून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर नवीन गोलंदाज विनोद यावेळेला गोलंदाजी मार्कवर. चेंडू खोलवर टप्प्याचा होता, पण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झाला. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय, त्याचा मात्र नक्कीच परिणाम पाहतोय की 2 धावा मिळत आहेत, कारण जिथे 1 धाव होती तिथे 2 धावेचं रूपांतर पाहायला मिळतंय. 2 धावेने धावफलक वधारतोय 20च्या घरात. अजून जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर विनोद. राईटम राऊंड विकेट मारा करताना या वेळेला आपण पाहतोय हवेत चेंडू आहे, परंतु झेल खाली जाण्यापूर्वी पाहूया दुसऱ्या अटॅम्प्ट मध्ये झेल घेतोय रवीची तारीफ करावी लागेल, कारण झेल हातातनच निसटला होता आणि दुसऱ्या अटॅम्प्ट मध्ये मात्र झेल घेतोय. फलंदाज बाद होतोय, चौथा हादरा बसतोय. निलेश तंबूच्या आसऱ्याला चौथा फलंदाज बाद होईल आणि धावसंख्या आहे 20. जिंकण्यासाठी अजून तब्बल 24 धावांची आवश्यकता. उर्वरित 10 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज विनोद आपली चुणूक नक्कीच दाखवतो या मैदानामध्ये.
त्याच दरम्यान या ठिकाणी उमेश कोळेकर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करेल. उमेश कोळेकर इथे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करायचा. या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची शाल ही वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. नऊ चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 9 बॉल अँड रिक्वायर्ड रन 23. मैदानामध्ये एक चांगला गोलंदाज विनवतो मी असं म्हणेन, कारण यावेळेला कोणतेही रूम्स देत नाहीये. बॅटची कट लागून जरूर डीच्या क्षेत्रात चेंडू गेला होता आणि यावेळेला आम्हाला 1 धाव मिळाली, संघाला सुद्धा 1 धाव मिळाली. 21 धावा धावफलकावर 23 धावांची अजून आवश्यकता असेल. उर्वरित आपण पाहतोय जवळजवळ 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, परंतु 9 चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडतंय पाहणं गरजेचं असेल. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे कव्हरच्या दिशेला, डीपा कव्हर्सला तिचे क्षेत्ररक्षक आहे तैनात आहे. फेक करेपर्यंत 2 धावा जरूर मिळत आहेत आणि चप्पलला मी असं म्हणेन की दोन्ही संवाद चांगला होता दोन्ही फलंदाजांमध्ये. कारण ना मित्रांनो, कालपासून मी सांगत आलो की संवाद जेव्हा चांगला असतो तेव्हा धावा जरूर येतात आणि संवाद जेव्हा काढला तर वाद निर्माण होऊ शकतो. तर यावेळेला मात्र संवाद चांगला होता असं मी म्हणेन. चेंडू चांगला आहे, चेंडूची फेक थोडीशी आपण पाहतो खोलवर टप्प्याची होती, तदनंतर चेंडू सरळ जातोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. कोणती धाव मिळत नाहीये, निर्धाव चेंडू. डॉट बिंदी गेन 7 आणि 21 धावांची आवश्यकता 7 चेंडूंमध्ये. आपण पाहतोय समीकरण थोडंसं वाढता, जो रनचा आणि चेंडूचा जो फासला आहे तो मी म्हणेन वाढत चाललेला आहे. यावेळेला आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक येतोय आणि सरळ यष्टीचित करतोय फलंदाजाला, अर्थातच अमोल पण तंबूच्या आसऱ्याला. तर 5वा हादरा बसेल यावेळेला. 21 धावांची आवश्यकता. लवकरात लवकर स्पीडअप घ्या मित्रांनो, फलंदाज लवकरात लवकर आपण या मैदानामध्ये, कारण आपल्याला 20 मिनिटांचा अवधी दिलेला आहे. अजून एक षटक शिल्लक असेल. या 3 षटकांमध्ये आपण पाहतोय धावा आहेत 23. जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. शेवटची 5 मिनिटं राहिलेली आहेत. मी विनंती करेन जो गोलंदाज आहे आपण लवकरात लवकर या. शैलेश आपल्यासाठी विनंती असेल आपण लवकरात लवकर या. 5 मिनिटांमध्ये आपले 6 चेंडूची फेक करायची आहे, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे मित्रांनो. त्याची नोंद प्रत्येक खेळाडूंनी घ्यायची आहे. ही स्पर्धा तुमची आहे, तुमच्यासाठी हे प्लॅटफॉर्म जे उभं केलेलं आहे हे तुमच्यासाठी आहे, त्यामुळे तुम्ही सहकार्य द्यायचं आहे. जय नवीन फलंदाज, परंतु स्ट्राईकला सूरज आहे. सूरज आपण पाहतोय मोठी मदार असेल त्याच्यावर, त्याच्या खांद्यावर आणि जयच्या खांद्यावर एक मोठी जयेश आणि सूरज. तर सूरज यावेळेला स्ट्राईकला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय 4थं षटक घेऊन येतोय संघाकडून आणि वैयक्तिक पहिलं शैलेश यावेळेला गोलंदाजी मार्कवर. परंतु 6 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये. एक मोठी लढत आहे, परंतु यावेळेला मोठी मदार असेल ती सूरजवर. तयार आहे गोलंदाज. अखूट टप्प्याचा चेंडू उजव्या एसटीच्या खूप बाहेरचा. पंचांचा निर्णय येतोय. यस, कॉल फॉर वाईट. आणि आपण पाहतोय जेव्हा शेवटचा जेव्हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतो कुठेतरी कमतरता मी असं म्हणेन नक्कीच असते त्याच्यामध्ये. परंतु यावेळेला पाहूया या शैलेशची गोलंदाजी कशी आहे, कारण येणारे 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. चेंडू फक्त खडे मारण्याचा प्रयत्न झाला होता, कोणत्याही फुटवर्कचा वापर झाला नव्हता. आणि यावेळेला जर फुटवर्कचा तुम्ही वापर केला नाही तर तुमच्या चेंडूवर फळीवर चेंडू येणार नाही. आणि यावेळेला तेच प्रात्य आपण पाहतोय. डॉट चेंडू येतो. यावेळेला एक मोठा घणाघाती स्ट्रोक आहे ज्याची गरज होती, तो मात्र फटका आलाय आणि सरळ येतोय मिड विकेटच्या दिशेला 6 धावांसाठी षटकार. जिंकण्यासाठी आता 14 हो सूरज जिंकण्यासाठी 4-14 4-14
4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. बघा समीकरण किती बिघडत चाललंय. रंग बदलणारा हा खेळ मित्रांनो. या वेळेला तू षटकार मारलास तर मी तुला इथे बाद करू शकतो. स्विंग आणि मिस यष्टीचे करतोय. यष्टी रक्षक आपलं चोख काम बजावतोय. काय चपळता आहे पाहिली. यष्ट्यांचा वेध घेतोय सरळ त्याच्या हाताने आणि चेंडू सुद्धा हातात होता. तर या वेळेला यष्टीची होतोय. सूरज बॅक टू पॅव्हलियन होते. 3 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. आणि कुठेतरी जेव्हा एक षटकार आला होता मॅचमध्ये थोडंसं समीकरण बिघडलं होतं. समीकरण थोडंसं नक्कीच मी म्हणेन की चिखलेवाडीकडे आलं होतं, झुकलं होतं. परंतु यावेळेला मात्र जे समीकरण आहे ते अपोजिट जो संघ आहे आदर्श 11 भिलारेवाडी या संघाकडे झुकलेला आहे. कारण 3 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये नितीन 3-14 असं समीकरण. पुन्हा एकदा शैलेश गोलंदाजीसाठी तयार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. या वेळेला पंचांचा निर्णय येतोय. वाईट कॉल. समीकरण 3-13. आता 3-13 कोणाचे होत आहे ते पाहणं जोगं नक्कीच असेल. परंतु यावेळेला शैलेश पुन्हा तयार. टप्प्याचा चेंडू. प्रयत्न जरूर झाला मोठा स्ट्रोक खेळण्याचा. प्रॉपर बॅटवर आला नाही आणि डीच्या क्षेत्रात जातो चेंडू. 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र जे तारू आहे मी म्हणेन जहाज जे आहे ते किनाऱ्याला लागू शकत नाही आहे. परंतु अजून 2 चेंडू आहेत. 12 चेंडूंची आवश्यकता. 2 षटकार जर आले तर मी म्हणेन की नक्कीच सामन्याची चित्र फार वेगळी दिसू शकतात. एखादा षटकार या चेंडूवर आला तर नंतर मात्र होप्स जरूर असतील ते फलंदाजाकडे. परंतु यावेळेला गोलंदाजी जो शैलेश गोलंदाजी करतोय चांगली गोलंदाजी करतोय. एका दुसरा वाईट जरूर फेक करतोय परंतु गोलंदाजी चांगली होते. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू हवेत आहे आणि सरळ जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 6 एक चेंडू 6 धावा. मित्रांनो शारजाचं ते क्रिकेट ग्राउंड आठवत असेल. चेतन शर्मा गोलंदाजीवर आणि जावेद मियादाद फलंदाजीसाठी. आणि त्या वेळेला एका चेंडूवर 6 धावांची तलवार फिरवली होती असं मी म्हणेन. तीच म्हणजे जावेद मियादादने. आणि पूर्ण सामना उद्ध्वस्त करून टाकला होता. आणि तदनंतर क्रिकेटमध्ये एका चेंडूवर 6 धावा सुद्धा होऊ शकतात हे दाखवून दिलं होतं जावेद मियादादने. तदनंतर कित्येक सामने युवराज सर आपण पाहिले एका चेंडूवर 6 धावा सुद्धा झालेल्या आहेत. यावेळेला चेंडू पाहतोय शॉर्ट मिड विकेटला. इथे थोडंसं फ्लमिंग होतंय क्षेत्ररक्षकाकडून परंतु काही परिणाम नसेल. क्षेत्ररक्षण करणारे नक्कीच खुश असतील. आणि यावेळेला सामना मात्र जिंकतायत ते आदर्श 11 भिलारेवाडी. कारण आपण पाहिलं एका चेंडूमध्ये 6 धावा हव्या असताना आपण कुक्षेतचं ते ग्राउंड कोण विसरेल. भूषण पाटील तुर्भे गावचा कोयनीर हिरा त्याने सुद्धा शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता. म्हणजे हे टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा फॅड आहे मित्रांनो. आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा तेवढाच दर्जा आहे. तर यावेळेला अभिनंदन असेल आदर्श 11 भिलारेवाडी या संघाचं. कारण श्रीराम चिखलेवाडी जरी पराभूत झाला तरी मी कर्णधाराला विनंती करेन आपण या आणि आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. कारण सातारा जिल्हा म्हटलं तर आणि सातारा जिल्ह्यामधला